नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आणखीन दोघांना अटक झाली आहे। अटक केलेल्यांपैकी एक जण मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद आहे, तर दुसरा यूट्यूबर असल्याची माहिती मिळते। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 13 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये 105 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आजचा शनिवार नागपूरच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, कारण हिंसाचाराच्या घटनेनंतर आज फडणवीस नागपूरमध्ये आहेत आणि त्यापूर्वी आता आणखीन दोघांना नागपूर हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? अगदीच अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस असणार आहे, कारण की राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते रात्री उशिरा जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते नागपूरमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे एकूणच ही हिंसाचाराची घटना कशी घडली, त्यावर काय कारवाई करण्यात आली आणि आता पुढील लोकांचं जे काही नुकसान झालं ते भरपाई देण्यासंदर्भात मी काय योजना आखायच्या या संदर्भात एकूणच त्यांची आज दुपारी 12 वाजता ते पोलिसांसोबत बैठक आहे। नागपूरच्या पोलीस भवन येथे जे आहे ते सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत एकूणच आढावा बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये पोलिसांसोबत चर्चा करून काय कारवाई झाली आणि काय कारवाई करायची या सगळ्या संदर्भामध्ये जे एकूणच त्यांची चर्चा असणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जे आहे ते या एकूणच घटनाक्रमामध्ये 13 FIR जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 105 जणांना रात्री उशिरापर्यंत जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यामध्ये अजूनही आता 2 आरोपींची जे आहे ते भर पडले आहेत। यामध्ये विशेषतः म्हणजे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि एक यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान याला जे आहे ते रात्री उशिरा पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहायला गेलं तर फहीम खान जो आहे तो फहीम खान सुद्धा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे आणि त्याचे कार्यकारी अध्यक्ष जे आहेत ते हमीद इंजिनियर याला देखील रात्री उशिरा पोलिसांनी जे आहे ते अटक केली आहे। त्यामुळे कुठेतरी आता ज्या पद्धतीने जे आहे ते फहीम खानवरती आरोप होत होते त्याच पद्धतीने जे आहे ते हमीद इंजिनियर याचा देखील यामध्ये काही सुगाव काय त्या अँगलने आता पोलीस एकूणच तपास करताय। कारण की आपण पाहायला गेलं तर पोलिसांकडे जे काही डिजिटली पुरावे हाती लागले आहे ते डिजिटली पुरावे कुठेतरी काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याच्याशी जोडणारे ते पुरावे आणि त्या अँगलने नागपूरचं सायबर पोलीस जे आहे ते एकूणच काम करत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये सायबर पोलिसांकडे जे डिजिटल पुरावे आहे त्यामध्ये हिंसाचार भडकवणारे वक्तव्य असतील किंवा देशविरोधी करणारे भाष्य करणारे वक्तव्य असतील असे काही विविध पुरावे हाती जे आहे ते सायबर पोलिसांना आणि त्या अँगलने आता एकूणच तपास सुरू आहे आणि त्याचमुळे जे आहे आज मुख्यमंत्री देखील नागपूरमध्ये आलेले असल्याने ही बैठक त्यांची आज अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आणि काय अजून यापुढे पण एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे, आतापर्यंत या सगळ्या प्रकरणी किती जणांना ताब्यात घेण्यात आलाय? आकडा आता असं कळतोय की 105 जणांना ताब्यात घेण्यात आलाय, 13 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आतापर्यंत या सगळ्या प्रकरणी। आकडा एक्झॅक्ट किती आहे ताब्यात घेण्यात आलेल्याचा, या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचतंय का? आकडा वाढण्याची काही शक्यता वर्तवली जाते का? कारण अद्यापही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। अगदीच अटक सत्र आणि कोम्बिंग ऑपरेशन जो आहे तो सतत सुरूच आहे। रात्री नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी अधिकृतपणे जी लोकशाही मराठीशी बोलताना माहिती दिली त्यामध्ये याचे 105 जणांना ताब्यात घेण्याचा आकडा दिला आणि रात्री उशिरा दोघांना पुन्हा जे आहे ते अटक करण्यात आले आहे। नक्कीच कोम्बिंग ऑपरेशन सतत सुरू आहे आणि ताब्यात घेण्याचे जे आरोपीचे आकडे आहेत ते दररोज जे आहे ते एकूणच बदलत चालले आहे, वाढतच चालले आहे। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपण जर अधिकृत आकडा सांगायचं गेलं तर 107 जण आता जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 13 जणांवरती जे आहे ते FIR विविध पोलीस अंतर्गत जे आहे ते एकूणच दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र जसे जसे पोलिसांना जे आहे ते जे त्यांच्याकडे डिजिटली पुरावे हाती लागले आणि जे आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडनं विचारपूस करून आणि डिजिटल पुराव्याच्या माध्यमातून एक आरोपी आता जे आहे ते धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे। काही CCTV कॅमेरे आरोपीच्या घरातून देखील पोलिसांनी जप्त केले आणि CCTV कॅमेऱ्याचा DVR देखील जप्त केलेला आहे। तर त्या अंतर्गत एकूणच सायबर पोलिसांच्या माध्यमातून देखील तपास जे आहे ते पोलिसांचा सुरू आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर आरोपीचा नक्की जे आहे ते सद्यस्थितीमध्ये आकडा 107 जरी असला तरी अजून आरोपीचा आकडा जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे। निश्चित ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।